झटपट 15 मिनिटात बिना झंझट केशर मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी मी 100 ग्रॅम पनीर घेतले, ते मिक्सरमध्ये घालून रिव्हर्स मोडवर छान असं बारीक करून घेतले। त्यामध्ये मी 3 मोठे चमचे साखर घातली आहे, 2 मोठे चमचे दूध पावडर घातलेली आहे आणि केशरचं दूध घातलं आहे। गरम दुधामध्ये 5 ते 6 केशरच्या काड्या घालून ते भिजत घातलं होतं। त्यानंतर सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक केले, असं मौसूद त्याची पेस्ट तयार होते। नंतर कढईमध्ये तूप घ्यायचं आहे आणि 1 चमचा तूप घेतले, त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि पुढचे 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण मध्यम आचेवरती परतवून घ्यायचं आहे। छान असं दाणेदार याचं टेक्स्चर तयार होईल आणि 1 ते 2-3 मिनिटानंतर असं छान घट्ट गोळा होईल। नंतर तो एका प्लेटमध्ये काढायचा। पुढचे 5 ते 6 मिनिटं याला छान असं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यावर याला छान हाताने असं मळून घ्यायचं। घट्ट असा छान उंडा तयार होईल आणि नंतर एका मोदकाच्या साच्यामध्ये सगळीकडे तूप लावायचं। हा साचा बंद करायचा आणि थोडं थोडं असं हे जे मिश्रण आहे ह्या मोल्डमध्ये घालत जायचं आहे आणि मस्त आपला असा मोदक तयार करून घ्यायचा आहे। या मिश्रणात एवढ्या साईजचे 11 मोदक सहज तयार होतात। तर व्हिडिओ आवडल्यास तेवढ्याला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आपले आकर्षक केशर मोदक तयार झालेले आहेत।